श्री स्वामी समर्थ। आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहे। आम्ही तिकडे भेंडी भाजून घेतलेलं चिरून, इकडं तेल गरम करायला ठेवलंय कढईमध्ये। तेल आपलं तापलेलं आहे, त्याच्यात जिरे मोहरी टाकून घ्यायचंय। जिरे मोहरी आपली तडतडली, त्याच्यात अद्रक लसूणचं पेस्ट घालायचंय, कांदा घालायचा। आपण त्याच्यात लाल तिखट टाकायचंय, हळद टाकायचं, नंतर सब्जी मसाला, आपण किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यावरती। नंतर आपण त्याच्यावर हे चिरलेलं भाजून घेतलेलं भेंडी ओतायचं आहे। या का काय आपण त्याच्यावर आता मीठ टाकायचं, मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। आता त्याच्यावरती थोडं किसलेलं खोबरं टाकायचं, त्याच्यावर आपण शेंगाचं कूट घालून घ्यायचं। त्याच्यावर आता कोथिंबीर टाकून घ्यायचं। हे आपली आता भेंडीची भाजी रेडी झालेली आहे, बघू शकता आपण। असं टाकून श्री स्वामी समर्थ। आपलं आता हे भेंडीची भाजी रेडी झालेली आहे। श्री स्वामी समर्थ। आज आपण प्रसादामध्ये तुरीच्या डाळीची भाजी बनवणार आहे। डाळ कांदा आपण त्याला म्हणतो। ही डाळ आपण अर्धी कच्ची शिजवून घेतलेली आहे। इकडे कढई ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलंय। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यात जिरे मोहरी टाकायचं आहे। त्याच्यावर आपण जिरे मोहरी तडतडल्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे, कांदा कोथिंबीर। नंतर आपण इथं कसुरी मेथी घेतलेली आहे, किचन किंग मसाला आणि काळं तिखट, लाल तिखट आणि सब्जी मसाला, हळद आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आरती झाल्यानंतर हे सगळं आपण याच्यात घालून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि टोमॅटो चिरून ठेवलेलं आहे तिकडं, ते पण घालायचं आहे। ही भाजी झटपट होणारी आहे। आता ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं, नंतर हे शिजवलेलं डाळ ह्याच्यावर टाकायचं। आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आता।
आपल्या जयसिंग मामा नाही तर भाजी मी स्वतः परतून घेणार आहे. बघू शकता हे आपली भाजी कसं आहे. आपली डाळ कांद्याची भाजी आता रेडी झालेली आहे. बघू शकता आपण. हे आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. आपलं डाळ कांदा आता रेडी झालेला आहे. आज आपण शेवग्याची आमटी बनवणार आहे. इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण जिरे मोहरी घालायचं आहे. इकडं आम्ही टोमॅटो आणि पालक डाळामध्ये शिजवून घेतलेलं आहे कुकरला लावून. आपली जिरे मोहरी तडतडली आहे. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकायची त्याच्यात. त्याच्यात आपण लाल तिखट टाकायचं आहे. हळद टाकायचं आहे. मग आपण ते शेवग्याची शेंगा ह्याच्यात टाकून घ्यायचं. त्याच्यावरती आपण सांबर मसाला टाकायचा आहे. चिकन किंग मसाला टाकायचा आहे. मसाला टाकायचा आहे. इकडं आपण पालक आणि डाळ इथं शिजवून घेतलेलं आहे कुकरला लावून. त्याच्यात गूळ टाकायचा आहे. मग त्याच्यात आपण चिंच टाकायचं आहे. बघू शकता हे आम्ही कुकरला लावून घेतलेलं आहे. आमच्याकडं थोडंसं पालक होतं 1-2 पेंडीस, ते आपण या डाळीमध्ये घालून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात आपण मीठ टाकायचं आहे. हळद टाकायचं आहे. मग नंतर त्याच्यात लाल तिखट टाकायचं आहे. इकडं आपण फोडणीला टाकून घेतलेलं आहे सगळं. त्याच्यामध्ये यायचं आता इथून घेऊन त्याच्यात आपण हे वतून द्यायचं. हे शिजलेलं डाळ आणि पालक आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे. बरोबर. आपली ही शेवगा आणि पालकची आमटी आता रेडी झालेली आहे. त्याच्यावर आपण कसुरी मेथी टाकून घ्यायचं आहे. बघू शकता आपली आमटी आता रेडी झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ.